नमस्कार मित्रांनो, मी कोकणी साईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण भेटतोय. खूप दिवसानंतर आपली गेट वाट होते. मे महिन्याची सुट्टी लागली आणि मे महिन्याच्या सुट्टीसाठी मी गावाला आलो. 3 दिवसासाठी गावाला आले मित्रांनो. पण गावाला माझा मूड ऑफ आहे, कारण इथे लागणार ऊन बघा मित्रांनो, किती कसं ऊन आहे. शरीरावरची कातडी भाजून निघेल असं ऊन पडलंय. त्यामुळे गावाला येताना जरा सांभाळून त्या गावाला आला तर कोणीही घराच्या बाहेर पडू नका. आता मी चाललोय जरा वरती. कुणालने बोलवलं की आम्ही रोज आंब्याच्या झाडाखाली पत्ते खेळतो, तर मला सुद्धा बोलवले. मी जाणार आहे, तेही तुम्हाला दाखवतो. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. मी आंब्याच्या झाडाखाली पत्ते खेळायला आहे, तर तुम्ही पाहू शकता. आता मला 3 एक्के लागेल बघा. पहिले डावात दाखवू का तुम्हाला? नको जाऊ दे. मेहंदी कोट चालू आहे, 10 के बार. तर आम्ही गेम खेळत आहे, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता पत्ते खेळून झाले. आता आम्ही घरी चाललो आहे. संध्याकाळी जत्रेला जायचं आहे, म्हणजे 15 गावची आमची जत्रा होते. ते शेवटच्या 2 जत्रा उरल्या आहेत ना येसो. हो, शेवटच्या 2 जत्रा उरल्या आहेत. एक मुसाड चांदेवाडीची आणि मुसाड सुर्वेवाडीची. असे 2 जत्रा उरल्या. आज एक आहे आणि उद्या एक आहे. उद्या लास्ट जत्रा आहे. तर दोन्ही जत्रा करणार आणि मी शुक्रवारी रिटर्न निघणार आहे. बसची तिकीट आहे स्लीपर. सो माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. माझ्यासोबत यश आहे. यश पण पुण्याला राहतो. तो सुद्धा आता परीक्षा झाली आणि सुट्टी लागली म्हणून तो गावाला आला. तर आम्ही तुम्हाला संध्याकाळची जत्रेची धमाल पण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि आम्ही मेन म्हणजे जाणार आहोत स्मशानभूमीतून, मसनावट्यातून जाणार आहोत. तर ते पण तुम्हाला दाखवतो. भूत पण दिसतील, आय डोंट नो, पण एकदा तर दिसलेलं एवढं मला माहिती आहे. तर ते भूत पण तुम्हाला दाखवणार. सो तुम्ही माझ्यासोबत आता नाही, रात्री कंटिन्यू. रात्री जत्रेला जाताना तुम्हाला मी नक्कीच ब्लॉग पेन. सो कंटिन्यू राहा. आम्ही चांदेवाडीच्या जत्रेला आलोय. तुम्हाला सांगितलेलं मी की आम्ही चांदेवाडीच्या जत्रेला आलोय. तर साऊंडचा व्हॉइस जास्त आहे, त्यामुळे आवाज पण आपला थोडा हळूच आहे. हे मंदिर बघा, तुम्ही पाहू शकता, जोलाई देवीचं. मी तर खूप वर्षांनी आलोय, कारण पहिल्यांदाच, खूप वर्षांनी पण नाही, पहिल्यांदाच्या जत्रेला आलोय. चांदेवाडीच्या, नाही तर मी मुसाड सुर्वेवाडीच्या जातो, पण हे चांदेवाडीच्या जत्रेला मी पहिल्यांदाच आलोय. तो पुढे तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आम्ही देवीचं दर्शन घ्यायला चाललं आहे, ते पण तुम्हाला दाखवत आहे. देवीचं दर्शन तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. थोड्याच वेळात छबिनाला सुरू होता येईल. 3 फेऱ्यांचा छबिना असतो. म्हणजे तुम्हाला छबिना म्हणजे सांगतो, प्रत्येक गावची पालखी ही 3 फेरे मंदिराच्या गोल फिरेल नाचत नाचत. आणि त्यानंतर आतमध्ये त्यानंतर 15 गावात जत्रेला अशी परंपरा आहे की जत्रेला तमाशा असतो. त्यानंतर छबिना झाल्यानंतर तमाशाला सुरू होते. तमाशासुद्धा दाखवणार आहे, त्याआधी आपण छबिना बघूया. आणि छबिना हा तुम्हाला मी नक्कीच दाखवणार. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. ही आमच्या गावची पालखी आहे, जोलाई देवीची. दामणन गावची पालखी आहे. छबिनाला सुरुवात झाली आहे. मला छबिना पण दाखवतो मी. छबिना आहे हा. आणि आमचा सुमित दादा.
आकर्षक आणि सुवर्ण महोत्सव सोहळा आहे. तुम्ही पाहायला उद्याचा पण एक जत्रा महोत्सव आहे मुसाड सुर्वेवाडीचा, तो पण तुम्ही पहा. छबिना संपत आहे याची दृश्य. स्वराज्याला
चंद्रेश्वराच्या मंदिर जा तिथली प्रतिज्ञा रस्ते व्हावं स्वराज्य लक्ष्म्या भगवानी आपली काया स्वराज्य लक्ष्म्या भगवानी आपली काया उभे ठाकरे शुभ कार्यावर बघ छत्रपती शिवराया उभे ठाकरे शुभ कार्यावर बघ छत्रपती शिवराया शिवबाची तलवार पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार भक्तिभावन देवीला पूजली ग वर्षाने ही येते नारी सोन्याच्या पाऊली वर्षाने ही येते नारी सोन्याच्या पाऊली वर्षाने ही येते नारी सोन्याच्या पाऊली असं मुसाड चांदे वाडीची झोलली माऊली असं मुसाड चांदे वाडीची झोलली माऊली असं मुसाड चांदे वाडीची झोलली माऊली असं मुसाड चांदे वाडीची झोलली माऊली
प्रतिहारा पुराण सतरी ग भक्ती भवन देवी पुत्री ग प्रतिहारा पुराण सतरी ग भक्ती भवन देवी पुत्री ग वचनी आई तेरारी सोन्याच्या पाऊली वचनी आई तेरारी सोन्याच्या पाऊली साडे माडीची तुलगी माऊली साडे माडीची तुलगी माऊली ढोल भगवाने भरी वाजे भरी माई माझी नाचते कांद्यावरी ढोल भगवाने भरी वाजे भरी माई माझी नाचते कांद्यावरी पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे शिवग्याचा ढोल भगवाने भरी वाजे भरी माई माझी नाचते कांद्यावरी शिवग्याचा ढोल भगवाने भरी वाजे भरी माई माझी नाचते कांद्यावरी पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे पालखीचं बसून बाई माई माझी दाराची येणे. रात्री लेट झाली त्यामुळे सकाळी ब्लॉगचा एंड करायला मी विसरलेलो. सकाळी उठायला लेट झालं त्यामुळे आता मी ब्लॉगचा एंड करते. दुपारचे 12 वाजले आणि ऊन पण कडाकाचं पडलं आहे आणि ब्लॉगचा एंड करत आहे. आणि आज आपल्या मुसाड चांदेवाडीची झुलाई देवीची यात्रा आहे, शेवटची यात्रा आहे. त्यामुळे त्या जत्रेला सुद्धा आम्ही जाणार आहोत. नक्की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सो बाय.